स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या जयंतीनिमित्त सनदी परिवाराच्या वतीनं पांजरपोळ येथे जनावरांना चारा वाटप। स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या 73व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात सामाजिक जाणीवेचं दर्शन घडवणारा उपक्रम पार पडला आहे। कोल्हापुरातील पांजरपोळ येथे सनदी परिवार आणि छत्रपती राजाराम महाराज प्रतिष्ठान राजारामपुरी यांच्या वतीनं जनावरांना चारा वाटप करण्यात आलं। स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील हे कार्यकर्त्यांचा नेहमी सन्मान करणारे नेते होते। त्यांच्या आठवणीप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत। भविष्यातही असे उपक्रम अखंडित सुरू ठेवणार असल्याचं रहीम सनदी यांनी सांगितलं। स्वर्गीय कोल्हापूर जिल्ह्याचे नेते स्वर्गीय पी.एन. पाटील साहेब यांची 73वी जयंती ही आज आम्ही साजरी करण्याचं उद्दिष्ट म्हणजे पांजरपोळमधील जे जनावरे आहेत, जे बेवारस जनावरे, यांच्यासाठी हा चारा वाटपचा कार्यक्रम करण्यात आला। खरं तर म्हणजे स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांचा दरवेळी आम्ही संधी परिवारांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हे साजरं करत होतो। परंतु गेल्या वर्षभरामध्ये पी.एन. साहेबांचं निधन झाल्यानंतर स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांची आज जी जयंती आहे 73वी, ती एक सामाजिक उपक्रमातून करावी हे उद्दिष्ट संधी परिवारानं ठरवलं। उद्देशाने आज पांजरपोळ या ठिकाणी कार्यक्रम घेऊन चारा वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आणि सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपचा कार्यक्रमाचं पण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे, विविध कार्यक्रमाचं। कारण की स्वर्गीय पी.एन. पाटील साहेब हे कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेते होते आणि त्यांचं आणि आमचं एक आपुलकीचं वेगळं नातं होतं। या नातं संबंधामुळं आणि या प्रेमापोटी आम्ही स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांवर भविष्यात सदैव आम्ही प्रेम करत राहीन आणि असंच पी.एन. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चांगलं कार्य त्यांचं समाजात उमटत राहावं या नियोजनाखाली आम्ही यापुढे स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांची जयंती आणि विविध कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न करणार आहे। या कार्यक्रमाला रहीम संदी, मोहम्मद भाई संदी, आसिया संदी, अकबर मोमीन, इफ्तिसार सलीम इनामदार, अनिकेत तोरसकर, वल्लभ जामसंडेकर, रमेश कांबळे, अयाज शेख, मोहन कोंडेकर, सिकंदर मुल्ला, इब्राहिम संदी यांच्यासह प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते।